मराठा जुचंद्र संघाची जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत समालोचक शहजाद शेख बंटी देसाई. सर्व संघांचं, त्यांच्या पाठीराख्यांचं आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आणि समस्त या क्रिकेटला प्रेम करणाऱ्या यूट्यूबवरून म्हणा का इन केबल नेटवरून म्हणा पाहणाऱ्या आमच्या लाखो ठाणेकर दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रणजी स्मृती चषक 2019 क्रिकेटचा प्रवास, क्रिकेटचा ध्यास, क्रिकेटवरचा विश्वास आणि क्रिकेटला प्रोत्साहन, आठवण त्या व्यक्तिमत्वाची रणजित कैलासवासी रणजित देविदास भोईर यांच्या स्मृतीला उजाळा देणं, त्याचबरोबर क्रिकेटच्या या विश्वामध्ये ठाण्याच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आखलेली ही स्पर्धा म्हणजेच रणजी स्मृती चषक 2019. सकाळचं वातावरण, आजचा चौथा दिवस, ठाण्याचा वर्ल्ड कप. आणि वर्ल्ड कप म्हणजे काय ते इथे आल्यावरच आपल्याला कळतं. पूर्व पश्चिम असलेली विकेट, 65 मीटर बाउंड्री असलेली, चहूकडे चौकार असलेला ठाणे शहरातलं पहिलं मैदान. एकच मैदान ठाण्यात आहे ज्याकडे चारी बाजूला चौकार आहेत आणि दोन्ही बाजूंना विकेट्सवर आपण खेळू शकता अशी ही विकेट. आणि हे पुरं श्रेय श्रीकांतजी भोईर यासारख्या एका क्रिकेट वेड्या तरुणाला जातं, ज्यांच्या संयोजनाखाली मनोज मडवी यांच्या सहकार्याने या सर्व स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. पहिला चेंडू, गोलंदाज चिरागचा थोडा आखूट टप्प्याचा उसळी घेतोय. फलंदाज उंचीवरील चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात चुकतोय. गोलंदाजाचा हा टप्पा चांगला होता, यष्टीच्या हातात चेंडू सुखरूप. निर्धाव चेंडू, सामना होतोय तो विलास स्मृती राहणार भिवंडीचा संघ विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र हा वसई विभागातील संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो राहणार संघाने विलास स्मृती आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांचा प्रमुख गोलंदाज चिराग दुसरा चेंडू घेऊन, हा चेंडू डाव्या यष्टीवरचा उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकतायत. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आरामात चेंडू खाली येतोय आणि याबरोबर पहिला धक्का बसतोय तो दी ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. हा एक नामवंत संघ आहे द ग्रेट मराठा जुचंद्र. यांना सुद्धा टेनिस क्रिकेटचा बराच मोठा अनुभव. दोन्ही नामवंत संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकलेत पहिल्या राऊंडमध्ये. ठाणे शहर, ठाणे उपनगर, वसई, पालघर यासारख्या नामवंत 48 संघांचा सहभाग असलेली ही ठाणे जिल्ह्याची म्हणा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं तर मानाची अभिमानाची स्पर्धा. गोलंदाज चिराग तिसरा चेंडू घेऊन, हा खोलवर टप्पा, वेगवान चेंडू यष्टीला चुकवतोय. स्लीप आणि गलीच्या मधून चेंडू निघतोय डीप थर्ड मॅनला. हा चौकार 22चा असेल कदाचित, बघूया. हो, 22चा चौकार, अतिरिक्त चौकार.
खेळाडू 30 गज दायऱ्यामध्ये आणि 2 खेळाडू आपण बघू शकता 30 गज दायऱ्याच्या बाहेर कर्णधाराने उभे टाकलेत. एक आहे तो डीप लॉंग ऑन, एक आहे तो डीप स्क्वेअर लेग. मिडविकेटचं क्षेत्र खाली आहे, ऑफसाईडचं पुरं क्षेत्र, डीप कव्हरचा पुरा विभाग खाली आहे. परंतु चिराग कमीत कमी 25 ते 30 पावलांचा लांब रनण्याचा लांब पल्ल्याचा रणप घेऊन आपल्या मार्गावर मार्गस्थ होतोय. समोर जातोय तो फलंदाज कैवल्य, त्याला साथ देतोय तो निखिल. चिराग चांगला रणप आहे, सर्वांग सुंदर ऍक्शन आहे, क्रीजचा चांगला वापर करतोय. हा चेंडू, हा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, चांगला फायदा उठवत आहेत, पुल करतायत डीप इन विकेटला. पुन्हा चौकार. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, आखूट टप्प्याचा, फलंदाजाला वाव मिळतोय, बॅकफुटला जाऊन आरामात खेळतोय चौकारासाठी. जय दुर्गा 11 कलवा वर्सेस कोपरी स्पोर्ट्स कोपरी। कैप्टन आपको आना है, संपर्क साधना है हमारे कमेंट्री बॉक्स के पास। प्लीज ताबड़तोड़ आकर संपर्क साधिए। जय दुर्गा 11 कलवा वर्सेस कोपरी स्पोर्ट्स कोपरी, आपको ताबड़तोड़ कमेंट्री बॉक्स के पास आना है। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, संत नव्हे परंतु दमदार सुरुवात. 3 चौकार आपण पाहिले या षटकात नक्कीच आले, परंतु ते चौकार एक भाग्यशाली जो थर्डमॅनला गेला होता चेंडू बाईच्या स्वरूपात, बाकीचे 2 चौकार एक कट लागून गेला होता, नशिबाची साथ त्यावेळी भेटली होती. पुन्हा तो थर्डमॅनला चौकार गेला होता आणि एक रिव्हर्सचा चौकार पॉइंटच्या दिशेला मारलेला. 3 चौकार आणि धावसंख्या सस्ते, धावसंख्या वाढते, धावसंख्या 14 धावा. फार चांगलं वातावरणामध्ये क्रिकेट खेळले जात आहे. कमीत कमी फार सुंदर आयोजन आणि नियोजन. हा चेंडू गोलंदाजीत बदल, बंटी हा गोलंदाज आपल्या मार्गावर तयारी करतोय, राईट आर्म विकेट मारा करतोय. हा चेंडू चांगला चेंडू, पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटवरून चेंडू फ्रंट फुट लावून ड्राईव्ह करतायत. ऑफ साईडला 2 धावा निश्चित, लॉंग ऑफच्या रिजनला चेंडू येतोय. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या 16 धावा, 1 गडी बाद. समय के मामले में दोनों ही टीमों को वार्न किया जाता है। दोनों ही टीमें ये चीज ध्यान में रखें, समय के मामले में यहाँ पर आप पर रियायत नहीं बरती जाएगी, ताबड़तोड़ एक्शन लिया जाएगा। जो लिखित में आपको फॉर्म पर दिया गया है उस पर दंडित कार्रवाई ही भी की जाएगी, ताबड़तोड़ ये चीज ध्यान में रखें। हा चेंडू फुल गुडलाईन स्पॉटवर हवेत खेळतायत, ऑन द रेस फटका, डीप लॉंग ऑफला खेळाडू तैनात आणि याबरोबर दुसरा धक्का या संघाला. आना है ताबड़तोड़। चलिए दोनों टीम के कैप्टन आ चुके हैं, मैं रिक्वेस्ट करूंगा मनोज भाई आप इनसे जरूर संपर्क साधिएगा। धन्यवाद. चांगला चेंडू आणि चांगला गडी बाद,
2 गडी बाद झालेत. बंटी याला या षटकात यश मिळतंय. बंटी पुन्हा एकदा राईटा मोदूकडे मारा करतोय. यावेळी फुल लेन डिलिव्हरी, चेंडूची बाहेरची कडा, चेंडू फळीची लागून चेंडू जातोय तो पुन्हा एकदा टर्नमॅनच्या दिशेला आणि हा सुद्धा चौकार. पर आना है। वेंकट सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। एक बड़ा सितारा जिसे माना जाता है, ठाणे के एक बेहतरीन खिलाड़ी हैं और बहुत ही बेहतरीन तरीके से आने वाले वक्त में उन्होंने जो एक नई सोच के साथ क्रिकेट को और ठाणे क्रिकेट को जो दिया है, बहुत बढ़िया एक पेशगी जरूर मान सकते हैं हम टीपीएल के माध्यम से। तो मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि सर आपको आना है मंच पर। प्लीज सर आइए, हमारे मंच की आपको शोभा बढ़ानी है। रंजीत स्मृति चषक 2019 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। तो वेंकट सर, आपको ताबड़तोड़ आना है मंच के ऊपर, यहाँ पर आप विराजमान होइएगा। हा चेंडू वेगाने निघतो उजव्या यष्टीच्या बाहेर. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. यावेळी वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, त्यामुळे फलंदाजाला हा चेंडू नीटसा खेळता येत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 20 धावा, 2 गडी बाद, 1.4 चेंडू नंतर 1 षटक आणि 4 चेंडू नंतर धावसंख्या दर्शवते 20. बंटी पुन्हा एकदा हा फुल लेन डिलिव्हरी, चांगला ड्राईव्ह करतायत, जमीन लगत फटका, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये शतक वेगाने चेंडूवर येतोय. एकाच धावावर समाधान मांडतायत. दोन्ही फलंदाज आपापले स्ट्राईक बदलतायत. धावसंख्या 1-2 वर, धावसंख्या 21 धावा. खरंच टेनिस क्रिकेटचं वैभव जर पाहायचं असेल तर आता या टेनिस क्रिकेटला वैभवाचे दिवस आलेत. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या जातात, लाखोंची प्राईज असतात, बक्षीस असतात, त्यामुळे नक्कीच क्रिकेटला हा एक आर्थिक सहकार्य यामुळे मिळतं. हा चांगला चेंडू हवेमध्ये खेळतात. नक्कीच लॉंग ऑफचा क्षेत्रात चेंडू आहे तो 2 धावा निश्चित. क्षेत्ररक्षण थोडंसं तिथे ढासळलेलं आणि या 3 धावा, कदाचित 4 धावा धावतात का बघूया. आणि या 4 धावा धावून काढल्यात. क्या बात आहे. पहिल्यांदाच कुठल्याही संघाने 4 धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. याला म्हणतात स्टॅमिना दमखम. यावेळी ज्यावेळी ऊन थोडंसं वाढतंय त्यावेळी 4 धावा धावून काढणं फारच कठीण. फार सुंदर रनिंग मिळतो विकेट आणि चांगला फायदा उठवत आहेत या शतकच्या ढिसाळपणाचा. आणि याबरोबर दुसरं षटक इथे संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा, 2 गडी बाद, 12.50 ची सरासरी आहे. मी विनंती करीन आपल्या ठाण्यातील नामवंत फलंदाज अष्टपैलू खेळाडू वेंकट उदलियार यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. कोपरी संघातला हा महत्वपूर्ण खेळाडू, ठाणे शहरात पहिला टेनिसचा खेळाडू आहे ज्यांनी रणजीमध्ये, वन डे मध्ये पण सुद्धा ते खेळले रेल्वेकडनं आणि टेनिसमध्ये सुद्धा ते खेळत आहेत. त्यामुळे ठाणा प्रीमियर लीगचं मोठं आयोजनाचा मान त्यांच्याकडे जातो. त्यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. ठाण्याच्या क्रिकेटपटूंचा शोध घेणारी स्पर्धा, त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणारी स्पर्धा म्हणजे टीपीएल. बघूया. 2 षटकं पूर्ण, धावसंख्या 25. फार महत्वपूर्ण सामना लढतोय तो दोन्ही नामवंत संघांमध्ये. जुचंद्रचा संघ द ग्रेट मराठा, विलास मोती संघ राहणार. वेलकम वेंकट सर. चला बघूया गोलंदाजीत बदल. गोलंदाज नितीन आपल्या मार्गावर. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करतोय नितीन. हा चांगला फटका, बॅकफूट पंच करताय, स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू आहे तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव निश्चित मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडा थ्रो खराब. आणि तिसरी धाव सुद्धा हा आळसावलेला प्रयत्न एवढं म्हणावं लागेल. चपळता, वेदकता, लवचिकता या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, परंतु आळसावलेल्या शब्दाला काहीच अर्थ नाही. आळस केला, मस्त घरी बसा. चला धावसंख्या धावफलकावर 28. मोठी स्पर्धा खेळताना तुमच्याकडे पाहणारे डोळे किती आहेत ते बघा. कॅमेऱ्याचे डोळे, दर्शकांचे डोळे, तुमच्या प्रत्येक गोष्ट इथे निरीखली जाते. हा चांगला चेंडू, बाहेरची कड लागते चेंडू फळीची आणि तिसरा धक्का यष्टीच्या हातात झेल सुखरूप.
या स्पर्धेचे संयोजक मोहम्मद वरेकरजी, व्यंकट सर, ठाणे शहरामधील एक नामवंत खेळाडू ज्याच्या गुणकौशल्याने नक्कीच ठाणे शहर प्रभावित झालं ते व्यंकट सर इथे होतात आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील केलं जातंय. आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद. 2 षटकानंतर धावसंख्या 2.2 षटकानंतर धावसंख्या 28, 3 गडी बाद. खरंच हे दोन्ही संघ नामवंत आहेत. 2 विभाग वेगवेगळे आहेत. एक भिवंडी विभागातला, एक वसई विभागातला. नेहमीच ते प्रॅक्टिसमध्ये असतात, मोठ्या स्पर्धा खेळतात आणि मोठ्या स्पर्धा खेळताना हे जे अटीतटीचे सामने असतात त्याचा अनुभव असणं महत्त्वाचं. एक तर 4-5 षटकांचे सामने असतात, त्यामुळे थांबायला वेळ नसतो. निर्णय क्षमता नक्कीच चांगली दोन्ही संघांची. यावेळी चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी, फ्रंट फुटला येऊन खेळतात कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. दुसरी धाव नक्कीच पूर्ण करतील. 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 2 धावांची भर होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 गडी बाद, 30 धावा. 30 षटक प्रगतीपथावर. या स्पर्धेचा थाट वेगळा, या स्पर्धेचा मान वेगळा. ही स्पर्धेमध्ये सहभागी होणं हे सर्वात महत्वाचं. जय पराजय असतोच असतो, परंतु पार्टिसिपेशन हे महत्वाचं. गोलंदाज आपल्या मार्गावर. हा चांगला चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुट येऊन सुंदर फटका खेळतायत जमीन लगत एक्स्ट्रा लॉंग ऑफच्या दिशेला आणि 2 धावा पुन्हा एकदा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही फलंदाजांचं सामंजस्य चांगलं आहे. त्यामुळे एकेरी धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये दोन्ही फलंदाज आरामात लिलिया पार करतायत. खरंच सामंजस्य ही महत्त्वपूर्ण भूमिका. 2 फलंदाजामधलं सामंजस्य हे फारच महत्त्वाचं. एकमेकाच्या डोळ्यात फक्त बघूनच कॉल दिला जातो आणि नेहमीच प्रॅक्टिस करणाऱ्या संघांना एकमेकाची ओळख चांगली असते फलंदाजांना. त्यामुळे ही धाव निश्चित चांगली मानली जाते. गोलंदाज पुन्हा आपल्या मार्गावर. आखुट्ट्यामध्ये चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडूला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला 2 धावा तर निश्चित इथे. सुंदर फलंदाजी करतात. कुठला मोठा फटका खेळत नाहीयेत, तर ते गॅपचा चांगला वापर करतात. मोठं मैदान आहे, त्यामुळे एकेरी दुहेरी धावा या इथे फारच महत्त्वपूर्ण. या 2 धावांमुळे धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या आता चांगली स्थिरावलेली आहे. चांगला आकार आलाय धावसंख्येला. धावसंख्या 34 धावा, 3 गडी बाद. 30 षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज नितीन. पुन्हा एकदा 4-5 धावांचा रनअप. हा वेगवान चेंडू तेवढा चांगला फटको त्या चेंडूला. डीप लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. एका धावावर समाधान मानतायत. याबरोबरच 3 षटक पूर्ण आणि ड्रिंक्स मैदानावर जाण्यापूर्वी धावसंख्या धावकर आपण बघूया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाची धावसंख्या 3 गडी बाद, 35 धावा. मी वारंवार सांगत असतो, उभ्या पाणी ढोसू नये, ते बसून प्यावं. आपण धावत असता, पळत असता आपला रक्तप्रवाह जास्त झाला असतो, आपली बीपी थोडी हाय होत असते, त्यावेळी पाणी बसून पिणं हे चांगलं. लक्षात ठेवा, आपले वडीलधारी माणसं म्हणतातच धावसंख्या 35 धावा, 35 ऑन द बोर्ड. पाणी बसून प्यावं हे निश्चित चांगली आहे. सुन्नत का भी काम माना जाता है. प्लीज याचा नेहमीच आपण पाठपुरावा करावा. आता यानंतरच्या 2 षटकांचं विवरण करण्यासाठी मी विनंती करेन मुंबऱ्याचा बेहतरीन आवाज, हिंदीचा बुलंद आवाज शहजाद शेख यांना. थैंक यू सो मच बंटी देसाई जी. एक बेहतरीन मुकाबला हम आस और उम्मीद लगा सकते हैं कि दोनों ही टीमों के बीच जरूर देखने मिलेगा. विलास स्मृति रनाल की टीम इस वक्त अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन उनका देखने मिला है. 3 ओवरों की समाप्ति के बाद रनों की रन संख्या जा पहुंची है 35 रन. और इस वक्त द ग्रेट मराठा, द ग्रेट बल्लेबाजी इनकी चलती हुई इस वक्त नजर आ रही है. दोनों ही बल्लेबाज बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस करते हुए इस वक्त नजर आ रहे हैं. कैवल्य और हितेंद्र की अगर बात करें,
ये एक ऐसा खिलाड़ी है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, अपने दम खम पर अपनी टीम के लिए इतना बेहतरीन परफॉर्मेंस करते हैं ये कि एक विशाल काय टारगेट बनाने की जिम्मेदारी, जवाबदारी इनके ही कांधों पर होती है। परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं अपनी टीम में। इस बार ये अच्छी गेंद थी, स्ट्रेट ड्राइव किया है, गेंद को फील्ड करने की चाहत में, शॉट मिड ऑन पर गेंद को फील्ड करने की चाहत थी। 2 रन के लिए दौड़ लगी है और 2 रन यहां पर मुकम्मल किए दोनों ही बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 37 रनों पर। आन बान शान की ट्रॉफी, दिल और जान की ट्रॉफी, एक बेहतरीन ट्रॉफी जिसे थाना का वर्ल्ड कप कहा जाता है, वो आपके सामने इस वक्त जारी है। रंजीत चषक 2019, आप सभी का हार्दिक स्वागत। इस बीच ये गेंद इस बार बड़े हिट की चाहत जताई, पुल किया है, गेंद जाती हुई डीप कॉर्नर की तरफ, 6 रनों के लिए दंदनाता सिक्सर। हिट, बेहतरीन हिट, सुपर हिट, डुपर हिट लगता हुआ इस वक्त रंजीत सिक्सर। इस बार जोरदार अपील को स्वीकारा, मिडल स्टंप पर पकड़े गए, लेग बिफोर के रूप में विकेट का पतंग होता हुआ और एक बड़ी मछली जाल में जरूर फंसती हुई। इस बार बड़े हिट की चाहत थी, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 रन तेजी के साथ पूरा किया, 1 रन से ही अपने आप को संतुष्ट किया। इस वक्त बल्लेबाज मोहन ने अपना अकाउंट 1 रन के साथ खोला है, 1 रन के साथ यहां पर खाता अपना जरूर खोला है और इस वक्त टीम का स्कोर दर्शाता हुआ 44 रन्स। 44 रन्स एक अच्छी टारगेट की तरफ, एक अच्छे मुकाम की तरफ बढ़ती हुई द ग्रेट मराठा जूचंद्र। इस बार बड़े हिट की चाहत थी लेकिन इनर एज लेती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित विकेट के रूप में परिवर्तित होती हुई गेंद, एक और झटका द ग्रेट मराठा जूचंद्र की टीम को लगता हुआ। बिल्कुल इस वक्त हम देख सकते हैं हमारे मंच की शोभा बढ़ाते हुए हर दिल अजीज मेहमान मौजूद हैं, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। जो दर्शक अभी अभी हमारे साथ जुड़े हैं उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। टीवी स्क्रीन का यानी बिल्कुल यूट्यूब के माध्यम से जो दर्शक हमारे साथ अभी जुड़े हैं उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। थाना के वर्ल्ड कप में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। क्या आयोजन है, क्या नियोजन है, लाजवाब। बहुत ही बढ़िया तरीके से लाइव टेलीकास्ट इस टूर्नामेंट को किया जा रहा है और एक अलग मुकाम देने की जो कोशिश होती है, हर साल कुछ ना कुछ बदलाव देखने मिलता है इस टूर्नामेंट में, कुछ ना कुछ नई चीजें देखने मिलती हैं। और इस नई चीजों की अगर बात करें तो इस वक्त आप DRS देख सकते हैं, ये एक नई चीज यहाँ पर रखी गई है। और स्कोर की अगर बात करें तो स्कोर बोर्ड पर 44 रन, 44 रन एक अच्छे पायदान पर है इस वक्त द ग्रेट मराठा जूचंद्र। लेकिन विकेटों का आवागमन जारी है, न्यू बैट्समैन इस वक्त विकेटों के बीच में आए हैं। प्रमोद, इस बार बड़ा हिट लगाने की चाहत थी और यहां पर गेंद जाती हुई
डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में 2 रन की चाहत है और यहां पर नजदीकी मामला, अंपायर की उंगली आसमान की तरफ उठती हुई और बल्लेबाज मोहन जैसे बल्लेबाज पवेलियन की राह लौटते हुए एक बड़ा झटका, एक और बड़ा झटका इस वक्त लगता हुआ द ग्रेट मराठा जूही चंद्र की टीम को। द ग्रेट मराठा जूही चंद्र ये एक ऐसी फाइटिंग टीम मानी जाती है, स्ट्रॉन्ग टीम मानी जाती है और आज के हाफ में सबसे बड़ी दावेदारी वाली टीम जरूर मानी जाएगी द ग्रेट मराठा जूही चंद्र। और उनका जिनके साथ में मुकाबला है बंटी सर, हम देख सकते हैं उनका जिनके साथ में मुकाबला है ये राहनाल की टीम, बेहतरीन टीम है। विलास स्मृति ये बहुत ही सुंदर टीमों में से एक टीम मानी जाती है। बिल्कुल एक को हार बर्दाश्त नहीं है और कभी एक ने हार का मुंह नहीं देखा है। इस तरीके की ये टफ मैच इस वक्त जारी है। जुशेंद्र यांच्यासाठी एवढं नक्कीच तुमच्याकडे रांगोळी फार चांगली काढली जाते। रांगोळी कलाकार जे आहेत बोटाच्या कुंचलातून तुम्ही रांगोळी करता, डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून मनात कैद करायसारखी वाटते। एक तर रांगोळी टिकत नसते, फुसली जाते, तुमचं क्रिकेट हे मनात टिकतं। म्हणून जुचंद्रची टीम, तुमचं नावही चांगल्या द ग्रेट मराठा। द ग्रेट मराठा ये नाम और उसी तरीके का इनका काम, क्योंकि ये जो भी टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हैं और एक अच्छे पायदान तक के पहुंचने की कोशिश इनकी रहती है और उसी तरीके का दृश्य हमने हर जगह देखा है। जहां पे भी ये टीम ने परफॉर्मेंस किया द ग्रेट मराठा ने, वहां पर इन्होंने अपने नाम की छाप जरूर छोड़ी है। इस वक्त चलते हैं फिर से एक बार ग्राउंड की तरफ, आपको लिए चलते हैं। अंतिम और आखिरी ओवर है, गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है अक्षय। अक्षय ने सामना करने के लिए तैयार पूरी तरीके से बल्लेबाज विशाल आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया, डायरेक्ट हिट करते तो शायद कुछ बात बनती यहां पर, लेकिन कवर पर कोई नहीं था, बैकअप पर कोई नहीं था, इसलिए उन्होंने रिक्स नहीं लिया। कोई और ज्यादा रन नहीं खर्च हो इसलिए उन्होंने रिक्स नहीं लिया। 4 ओवर की समाप्ति के बाद ये जो 5वां ओवर शुरू हुआ है, रनों की रन संख्या में मान लीजिए ब्रेक सा लग गया है। जब से माना जा सकता है हितेंद्र के आउट होने के बाद मान लीजिए रनों की जो रन संख्या थी वो काफी धीमी हो चुकी है। हितेंद्र ने अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन किया। इस बीच ये गेंद इस बार बड़े हिट की चाहत, उसमें मिलती हुई सफलता, पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 6 रन। टाइमिंग और उस पर सोने पे सुहागा प्लेसमेंट और जो तड़का लगा है ताकत का, उससे मिलते हुए ये 6 रन। इस 6 रन के साथ जिस तरीके से आकाल थोड़ा सा नजर आ रहा था, काले बादल जो छाए हुए थे, अब वो काले बादल थोड़े से हटते हुए और रनों की रन संख्या पर बढ़ोतरी देखने मिली। स्कोर जा पहुंचा है 52 रनों पर। अच्छी बल्लेबाजी इस वक्त करते हुए बल्लेबाज प्रमोद। इस बीच ये गेंद प्रमोद ने मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर किया है, गेंदबाज खुद गेंद के नीचे, कोई गलती नहीं, कोई चूक नहीं। यही कहा जाता है कि एक तुम्हारी तो एक हमारी, विकेट का होता हुआ पतंग। क्षेत्र में विशाल की इनिंग की हुई समाप्ति, एक और झटका इस वक्त लगता हुआ द ग्रेट मराठा जूही चंद्र की टीम को। की ज्यादा अहमियत होती है विकेटों की नहीं,
इस बीच अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार अक्षय, इस बार एक बड़े हिट की चाहत, फिर एक बार उसी तरीके की गलती और ये एक और कैच, यानी आज के दिन की ये पहली हैट्रिक के हकदार बनते हुए गेंदबाज अक्षय। के क्षेत्र में जब तक कि गेंद को फील्ड किया जाता, 2 रनों के लिए दौड़ लगाई और 2 रन लेने में कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट और इसी के साथ 5 ओवरों का कोटा हुआ समाप्त। द ग्रेट मराठा जो चंद्र की टीम ने बनाए हैं इस वक्त पहले बल्लेबाजी करते हुए लगभग 54 रन्स, लक्ष्य रखा गया है 56 रनों का। तो देखने वाली बात यह होगी विलास स्मृति रनाल की ये टीम क्या इस लक्ष्य को पार कर पाएगी या फिर उन्हें लोहे के चने चबाने होंगे, क्या होगा क्या नहीं, ये दृश्य हम जरूर देखेंगे। चलते हैं इस वक्त टॉस बॉक्स की तरफ जहां पर मेरे साथी कमेंटेटर मौजूद हो चुके हैं। हेमंत पाटिल, टारगेट 55 रन है, 55 रनों का टारगेट रखा गया है इस मैच को जीतने के लिए। 54 मुकम्मल हुए हैं, 55 रन का टारगेट है। तो चलिए टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे। जय दुर्गा 11 कलवा वर्सेस कोपरी स्पोर्ट्स कोपरी, ये दोनों ही टीमों के बीच टॉस की प्रक्रिया पूरी की जाएगी। यस, मान्यश्री मोहनजी भोईर आपल्यामध्ये येतात या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये। त्याच्यानंतर आपण बघतोय शैलेशजी भोईर हे सुद्धा आहेत। दोन्ही संघाचा कर्णधार, कलवा स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि कोपरी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी। मी मनोज मडवी यांना विनंती करतोय आपण इकडे यावं। दोन्ही कर्णधार येत आहेत, कळवा आणि त्याचप्रमाणे इथे आपण पाहतोय स्पर्धी संघ जय दुर्गा। जय दुर्गा कलवा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। कोपरी स्पोर्ट कोपरी संघाचा कर्णधार सुद्धा येतोय। हे आपण बघतोय आमचे मान्यवर माननीय मोहनजी भोईर आणि त्याच्यानंतर आपण बघतोय शैलेशजी भोईर यांचं एक अतिशय चांगलं आयोजन आहे। हे आपण बघू शकता टॉस आहे, एका बाजूला रणजित आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो रणजित फाउंडेशन, रणजित किंवा रणजित फाउंडेशन असा आपण कॉल द्यायचा आहे। हा मी टॉस देतोय माननीय मोहनजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। रणजित कॉल आहे आणि फाउंडेशन आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो कोपरी संघाने। कोपरी संघाचा कर्णधार प्रथम आपलं नाव कळवा। तुषार पवार। 5 षटकांचा सामना आहे, नाणेफेक जिंकताय। आपण पाहतोय सकाळचं सत्र गेलेलं आहे, ड्यू फॅक्टर गेलेला आहे, आता मात्र तप्त ऊन आहे आणि एक नक्की चांगलं ॲटमॉस्फिअर, चांगलं वातावरण निर्माण झालंय क्रिकेटसाठी, चांगली कंडिशन आहे। काय निर्णय स्वीकारताय? आम्ही फिल्डिंग करणार। 5 षटकांचा सामना आहे, 2 महत्त्वाची पॉवर प्लेची षटकं असतील, एक बॅटिंग पॉवर प्ले आणि पहिले षटक जे असेल ते बॉलिंग पॉवर प्ले। बॉलिंग पॉवर प्ले सगळं विचार केला तर नक्कीच महत्त्वाचा गोलंदाज वापरला पाहिजे। कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी असेल? ते करू डिसाईड, म्हणजे थोडंसं कॉन्फिडेन्शियली आहे। एकंदरीत विचार केला तर कळवा संघ नक्कीच मोठा संघ मानला जातो, त्यांना जर रोखायचं असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल। तरी पण अंदाजे किती फिगर? 40-45 आतमध्ये। 40-45। एकंदरीत 5 षटकं आहेत, 4 गोलंदाज यूज करायचे आहेत। कुठले असे 4 महत्त्वाचे गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत? ते पण कॉन्फिडेन्शियली ठेवलेलं आहे। ही स्पर्धा, हे आयोजन नियोजन कसं वाटतंय? मस्त, खूप छान। थँक्यू, ऑल द बेस्ट। हेमंत, आपण कळवा संघाचं आपण मान्यवरांना सुद्धा सिग्नेचर विनंती करतो करायची की आपण सन्मानपूर्वक वीआईपी डेस्क पर बसायचा है। अपने टॉस हारा है, एक बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट थाना का वर्ल्ड कप कहा जाता है। ये रणजी स्पोर्ट का एक जबरदस्त आयोजन है। इस टूर्नामेंट में खेलते हुए आपको कैसा लग रहा है?
बहुत ही अच्छा लग रहा है खेल के हमें इस टूर्नामेंट में। मुझे ये बताइए, आप टॉस हारे, आप टॉस जीतते तो क्या लेते? फील्डिंग करना चाहते थे हम। लेकिन आपको अब बल्लेबाजी करनी है, चेसिंग करना है, कितना रन बनाएंगे तो एक सेफ टारगेट रहेगा? 50 प्लस बनाना चाहेंगे हम। कौन से ऐसे बल्लेबाज आपके टीम में जो 50 प्लस बनाने चाहेंगे? प्रवीण है, अक्षय है, भीम है, प्रदीप है। और गेंदबाज में कौन से ऐसे गेंदबाज आपके टीम में आज शामिल है? भीम है, छोटू है। ये आयोजन आपको कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा है सर, बहुत ही अच्छा। थैंक यू, बेस्ट ऑफ लक। रिपोर्ट फ्रॉम दी ग्राउंड. टॉस जिंकलेला आहे तो शैलेश भाई यांचा थोडासा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. निश्चितच यांचं जबरदस्त आयोजन, चांगलं सहकार्य असते. निश्चितच आपण बघतोय हा चौथा दिवस आजचा आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 5वं सीझन अतिशय प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळं असेल. आता या आयोजनाबद्दल तुमचं सहकार्य कोणाला मिळते आणि काय तुमची प्रेरणा आहे याच्यामध्ये? आम्ही हा आपल्या 5वा वर्षी आहे. 5 वर्ष झाले आपण हा आयोजन करतोय आणि ह्या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ही स्पर्धा आमचा जो लहान भाऊ आहे रणजित भोईर याच्या स्मरणार्थ ठेवतो. कुठल्याही प्रकारचं अर्थसहाय्य कोणाहीकडून आम्ही घेत नाही. ही स्पर्धा आम्ही फक्त आणि फक्त त्याच्या नावासाठी करतो. आम्ही त्यासाठी जेवढे संघ इथे जवळपास 50 संघ इथे पार्टिसिपेट झाले, त्यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे का तुम्ही इथे स्पोर्ट्समॅनशिप दाखवावी. इथे येऊन भांडणं करू नका. जे काल काय प्रकार झालंय त्यासाठी मी त्यांना कळकळीची विनंती करतो की इथे भांडणं करू नका. तुम्हाला जर भांडणं करायची असेल ना, तुमचे पैसे घ्या आणि परत जा. इथे येऊ नका कोणी. आणि कोणा बाहेरचे 4 गावातले 12 प्लेयर घेऊन तुम्ही इथे खेळायला येऊ नका. कारण की ही टुर्नामेंट आम्ही काही कमावण्यासाठी किंवा प्रॉफिट करण्यासाठी ठेवत नाही आहोत इथे. ही आम्ही इथे स्पोर्ट्समॅनशिप आम्हाला दाखवा तुमच्याकडनं काहीतरी. तुम्ही कधी शिकणार लोक तुम्ही? तुम्हाला किती समजवायचं तरी तुम्ही नेहमी नेहमी तेच चुका करतायत. अशी चुका नका करू. तुम्ही या इथे चांगला खेळ दाखवा, आम्हाला सपोर्ट करा, हीच आमची विनंती. यस, या शॉर्ट इंटरव्ह्यू नंतर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत कॉमेंटेटर्स शहजाद शेख आणि बंटी देसाई. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच हेमंत. चलते हैं मैच की तरफ, सुनते हैं कुछ ओवरों की कहानी बंटी देसाई की जुबानी. क्या बात है, बहुत ही बढ़िया बोल बताया उन्होंने. आम्ही आमच्यासाठी नाही, स्पोर्टिंग स्पिरिट साठी हा सामना खेळतो. खेळ भावना महत्वाची, बाकी सर्व नगण्य. मैं रिक्वेस्ट करूंगा वेंकट सर, आप अपनी पूरी टीम को लेकर टॉस बॉक्स के पास आ जाए प्लीज. पाहूया हा चेंडू, सुंदर चेंडू, फुल स्पॉटवरचा उंच खेळतात. अप्पर कव्हर शॉट, डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शतक चेंडूच्या मागे वेगाने जातोय. एकेरी धाव, दुहेरी धाव, चांगली रनिंग मिळते विकेट. साथ ही साथ कलवा की जो टीम है जय दुर्गा 11, आपको भी मैं रिक्वेस्ट करूंगा अपने सभी खिलाड़ियों को लेकर, जो 12 खिलाड़ी आपके हैं उनको लेकर कमेंट्री बॉक्स के पास आना है आपको. उसी तरीके से वेंकट सर आपको भी आना है. कोपरी बॉयज अपने सभी खिलाड़ियों को लेकर आपको हमारे कमेंट्री बॉक्स के पास उपस्थिति दाखिल करानी है. 3 धावा झाल्यात धावफलकावर. 2 चेंडू झालेत पहिल्या षटकातील. गोलंदाज चेतन, लक्ष आहे ते 55 धावांचं. दोन्ही नामवंत संघ, एकमेकाला ओळखणारे नव्हे तर गुणांनी हे फार संघ चांगले आहेत. क्रिकेटचे खेळ तुम्ही खेळा, नेहमीच ढंगात खेळा, रंगात खेळा. क्रिकेट खेळताना एक लक्षात ठेवायचं, जय पराजय आहेच. स्वतःसाठी आनंदासाठी क्रिकेट खेळावं, इतरांसाठी नव्हे, हे महत्वाचं. परंतु दोन्ही संघ लढवई आहेत. क्रिकेट चांगलं ज्ञान आहे. गोलंदाज चेतन. माने श्री संतोषजी भोईर सर, आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचं सर. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. रणजित चांगला फटका, 2019 मध्ये फलंदाज. सुस्वागतम. वेलकम सर. मद्रासमध्ये गेलात तर प्रत्येक देवळासमोर तिथे रांगोळी दिसते.
परंतु जुचंद्रच्या कलाकारांच्या बोटामधली जादू जी आहे ती जादू म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान असणारी. आज कैलासवासी रणजित देविदास भोईर यांचं जे चित्र इथे रेखाटलंय रांगोळी मार्फत ते सुद्धा जुचंद्रच्या कलाकारांनीच रेखाटलंय. खरंच शाश्वत कला नाहीये, ती शाश्वत कला नाहीये, नेहमी पुसली जाणारी रांगोळी असते. गोलंदाज आपल्या मार्गावर यावेळी चांगला कट करतायत, अप्पर कट शॉट कव्हरच्या डोक्यावरनं चाललाय, डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त मागेच राहिलाय आणि हा चौकार. वारंवार फलंदाज क्षेत्ररक्षकांना सांगतायत ताबडतोब तुम्ही स्प्रेड व्हा, आपापल्या जागेवर जा. वेळेचं बंधन आहे, 25 मिनिटाची वेळ आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवावं. या इथे जर आपण बघितलं तर गोलंदाज हा वेगाने येतात आणि वेगाने चेंडू टाकतात, वळवायचा कोण प्रयत्न करत नाही. टेनिसमध्ये चेंडू स्विंग होत नाही, बोटांनी किंवा मनगटाच्या जोरावर चेंडू वळवावा लागतो. बघूया गोलंदाज आपल्या मार्गावर, हा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, फुल एंड डिलिव्हरी, लॉंग ऑफला मिड ऑफला चेंडू येतोय, परंतु एक धाव वेगाने धावतायत. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक असताना जेव्हा 30 गज यार्डमध्ये बरोबर क्षेत्ररक्षक उभा आहे त्याच्या हातून धाव काढणं ही थोडी जिकिरीची, परंतु स्ट्रोक विथ द रन निघाले होते त्यामुळे ही धाव आरामात पूर्ण होते. धावसंख्या वाढते, धावसंख्या 8 धावा, लक्ष्याचा पाठलाग करतोय तो 55 धावांचा. हा संघ तो आहे विजय स्मृती राहणार, भिवंडीचा संघ आहे, नामांकित संघ आहे, अनुभवी संघ आहे, लढत रंगतदार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन चेतन सामोर जातोय, फलंदाज चेतन, करण माफ करा, करण सामोर जातोय. हा चांगला चेंडू, पुन्हा फुल एंड डिलिव्हरी आणि खेळतायत मिड ऑफच्या हातामध्ये. पहिला धक्का, दुसरा धक्का बरोबर संघाला. धावसंख्या 9-8 धावा, 2 गडी बाद. दर्शकांनी आपापल्या जागेवर जावं, आपल्या इथे सेलिब्रेशन करायला वेळ नाहीये. गडीबाज झाला, नो डाऊट चांगला आनंद आहे, परंतु लॉंग ऑनचा खेळाडू सेलिब्रेशन करायला का जातो? जाणारच संघाची ताकद प्रोत्साहन द्यायला जायला पाहिजे. वेळेचं बंधन आहे 25 मिनिटाचं, ते पाळा, अन्यथा दंडाला समोर जा. गोलंदाज हितेश वैयक्तिक पहिलं, संघाचं हितेंद्र वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं घेऊन येतोय. हितेंद्र समोर जातोय तो फलंदाज बंटी. धावसंख्या 8, परंतु 2 गडी बाद. बरोबर 11 धावा प्रति षटका मागे काढायच्या होत्या, 8 धावा झाल्यात पहिल्या षटकात. काय घडेल काय नाही घडेल बघूया. बंटी क्या बात है, नाम में ही दम है. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर, हा चांगला फटका, पुलचा चेंडू येतो लॉंग ऑनला, डीप फाईन लेगला. दॅट्स अ ब्रिलियंट कॅच, सुंदर वेल जज कॅच. आणि तिसरा धक्का बरोबरच विलास स्मृती राहणार संघाला. तीन गडी बाद. आता तरी आतापर्यंत तरी वर्चस्व दाखवतोय तो
दी ग्रेट मराठा जुचंद्र संघ आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीवर आणि क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या सहकार्यावर हा चांगला झेल टिपला होता. आखूट टप्प्याच्या चेंडूला पूल करताना टायमिंग चांगलं होतं, परंतु प्लेसमेंट बरोबर नव्हती. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण बघू शकता क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. 4 खेळाडू सर्कलमध्ये, बाकी सर्व खेळाडू सीमारेषे नजीक आहेत. 3 खेळाडू ऑफ साईडला, 3 खेळाडू लेग साईडला. या व्यूहरचनेसह गोलंदाज हितेंद्र पहिल्या चेंडूवर यश मिळवून आत्मविश्वासाने आता गोलंदाजी करताना दिसतोय. आता डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. त्याचबरोबर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, खोलवर क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. नक्कीच रक्षात्मक क्षेत्ररक्षण. सामना रंगतदार. पंच आपल्या मार्गावर अनिल सर, मुख्य पंचांच्या भूमिकेत राजेश सर. गोलंदाज हितेंद्र दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म विकेट मारा करतोय. हा फुल अँड डिलिव्हरी चांगला खेळताय. चेंडू फळीच्या मधोमध चेंडू येतो तो कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिकडे दक्ष आहे. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत आत्ता कुठे 1 धावांची भर. धावसंख्या हळूहळू वाढते. 9 धावा 3 गडी बाद. थोडं दडपणा खाली दिसतो म्हणून नक्कीच हा संघ विलासमोती राहणार. एकाला थांबावं लागेल. नक्कीच कोणाला तरी पाय रोवून मैदान उभं राहावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. संयम महत्वाचा. हे महत्वाचं क्रिकेटमधलं ज्ञान. संयम फार महत्वाचा. पेशन्स. एक तर झटपट क्रिकेटमध्ये पेशन्स ठेवू शकत नाही माणूस कुठलाही खेळाडू. गोलंदाज हितेंद्र पुन्हा एकदा. हा चांगला चेंडू आणि जागेवर चेंडूला खेळता येते डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि हा 1 बाउन्स चौकार. हे महत्वाचं. फलंदाज फॉरवर्ड स्मॅश मारतो, असा फटका मारतोय. हा पुन्हा एकदा वेगवान चेंडू हवेत फटका. झेलवण्याचा संभव आणि आरामात झेल टिपतायत शॉर्ट टर्नमॅनचा खेळाडू आणि चौथा धक्का बरोबरच राहणार संघाला. परंतु प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळायला जातोय. त्यांना प्रत्येक षटकामध्ये 11 धावा पाहिजेत, परंतु एक तरी षटक तुम्हाला चांगलं भेटणारच. अजून बॅटिंग पॉवर प्लेचं षटक यायचं बाकी आहे. हितेंद्र दुसरा गडी बाद करून पुन्हा एकदा. हा चांगला फटका गोलंदाजांच्या दिशेने. बॅक टू द बॉलर. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धावावर समाधान मानतात फलंदाज. धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 धावा 4 गडी बाद. आतापर्यंत तरी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलंय. पकड मिळवली या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. यानंतर अट्टीतटीचे सामने होणार आहेत. प्रत्येक सामना महत्वाचा या स्पर्धेमध्ये. नॉकआउट मॅचेस आहेत. पराभव झालं तर आपल्याला रिटर्न तिकीट बुक असतं. गोलंदाज आपल्या मार्गावर. हा हवेत थोडासा फ्रंट फुटला खेळतायत. चेंडू येतोय तो लॉंग ऑफ रिजनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव आरामात फलंदाज पूर्ण करतायत. याबरोबर षटक पूर्ण होतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावांचा पाठलाग करताना विलासमोती राहणार या संघाची धावसंख्या 15 धावा 4 गडी बाद. बघूया यानंतर काय घडतंय, कारण की महत्वाचं आहे 55 धावांचं लक्ष्य. आता हव्यात 18 चेंडूंमध्ये बरोबर 40 धावा. याचा अर्थ सरासरी जर पाहिली तर ती येईल कमीत कमी 13.33 धावांची. आमचे गुणलेखक जे आहेत ज्ञानेश मुकादम ते आम्हाला माहिती देतात. 13.33. बघू कोणाचे 3-13 वाजतायत. यानंतरचं समालोचन मी विनंती करेन शहजाद शेख यांना की त्यांनी यापुढील समालोचन करावं. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आदरणीय शांताराम शिंगे साहेब, त्याचप्रमाणे संतोष भोईर, देवीदास भोईर साहेब आणि इतर मान्यवर येथे उपस्थित. हे मान्यवर कक्षामधील आपण दृश्य पाहतोय.
सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा या स्पर्धेचे आयोजक आदरणीय श्रीकांत भोईर साहेब, आदरणीय शैलीजी भोईर साहेब आणि त्यांचे मार्गदर्शक त्यांचे वडील देविदास भोईर साहेब आणि संपूर्ण रणजित फाउंडेशन रणजित स्पोर्टच्या वतीनं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत सुस्वागतम. चलिए इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद रही वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, खूबसूरत कैच विकेट का यहां पर पतंग होता हुआ और एक पहली गेंद पर सफलता इस वक्त गेंदबाज को जरूर जरूर मिलती हुई. हुआ है और देखिए मैच को अभी भी जीत के लिए गेंदें बची हैं लगभग इस वक्त 17 और जीत के लिए 40 रन. 17 गेंदें 40 रन इस वक्त की स्थिति, सिचुएशन, पोजीशन इस प्रकार की दर्शाती हुई. बिल्कुल, और आधी टीम पवेलियन की राह लौट चुकी है. निचले क्रम के बल्लेबाज बचे हैं. मैंने पहले ही कहा था द ग्रेट मराठा बहुत बढ़िया टीम है. इस बार देखिए ये गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी. बिल्कुल जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में परिवर्तित होती हुई ये गेंद. थोड़ी से यहाँ पर फंबल हुए थे मेरे ख्याल से कीपर, लेकिन चलिए गेंद रही डॉट के रूप में, ये अच्छी बात है. गेंदबाज के लिए रही. गेंदबाजी का जिम्मा संभाला है कैवल्य ने. कैवल्य की अगर बात करें तो अच्छे गेंदबाज माने जाते हैं अपनी टीम में. इसी बीच कैवल्य की ये गेंद, इस बार ये तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी. फिर से उसी तरीके का दृश्य, गेंद रही डॉट के रूप में. कैवल्य ये खिलाड़ी, जो दर्शक हमारे साथ जुड़े हैं उन्हें जरूर बताना चाहेंगे, 10 PL दुबई में जो टूर्नामेंट होता है उस टूर्नामेंट में इन्होंने भी पार्टिसिपेट किया था. ये भी उस प्रतियोगिता में खेल चुके हैं. वही कैवल्य इस वक्त गेंदबाजी करते हुए अपनी टीम की ओर से. इस बार देखिए उसी तरीके का दृश्य, मान लीजिए जिस तरीके से आप हाइलाइट्स देखते हैं, एक्शन रिप्ले देखते हैं, उसी तरीके का दृश्य. बैक टू बैक गेंदें डॉट हो रही हैं और यहां पर रन रेट जो है वो बढ़ता हुआ नजर आ रहा है. इस वक्त अगर बड़े प्रहार नहीं किए गए तो फिर यहां पर ये मैच में वापसी करना भारी पड़ सकता है रनहाल की टीम को. ये चीज उन्हें भी पता है अच्छे तरीके से. इस बार ये गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, गेंद को छोड़ दिया. आशा भरी निगाहों से अंपायर की तरफ देखा, लेकिन हमारे अंपायर पत्थर के सनम, कोई असर नहीं. गेंद रही डॉट के रूप में. कैवल्य की अगर बात करें तो लाजवाब गेंदबाजी. अगर एक और गेंद डॉट करते हैं तो इस प्रतियोगिता की ये पहली मैडन ओवर कहलाई जाएगी. और ये पहली मैडन ओवर, क्या बात है. और साथ ही साथ पहली स्टंपिंग यहां पर जरूर देखने मिली है. थैंक यू डीजे. तकलीफ हो सकती है, ये चीज ध्यान में रखें. कल के दिन हमें कुछ नया दृश्य देखने मिलेगा. कल के दिन हमारे बीच से एक खिलाड़ी संन्यास लेगा जिसका नाम है मनोज मड़वी साहब. उन्होंने
पैसे ज्यादा जमा कर लिए हैं, अब ये 40+ खेलेंगे। यस, बैटिंग पावर प्ले। बैटिंग पावर प्ले का निर्णय यहां पर लिया गया है। इस वक्त मैच का सिचुएशन देखते हैं। गेंदें बची हैं 12 और जीत के लिए 40 रनों की जरूरत। 12-40, अभी भी मैच में वापसी कर सकती है ये टीम। अगर इनका बल्ला चला तो कुछ बात बनेगी, नहीं तो फिर घर के लिए ओला फिक्स। इस वक्त बल्लेबाज अगर अपने बल्ले का फेस नहीं खोलेंगे, इस वक्त अगर बड़े हिट नहीं लगाएंगे, तो बिल्कुल यहां पर इस प्रतियोगिता में नहीं टिक पाएंगे, क्योंकि इस वक्त 12 गेंदें और जीत के लिए 20 रनों की जरूरत है। करो या मरो की स्थिति में आता हुआ यह मुकाबला इस वक्त नजर आ रहा है। रनाल की ये टीम अच्छा परफॉर्मेंस करती हुई नजर आई, लेकिन इस वक्त गेंदबाजी लाजवाब रही। इस बार देखिए बहुत ही बढ़िया तरीके से ड्राइव किया, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। एक और चौका जरूर जुड़ता हुआ इस चौके लगातार लगने के बाद ताबड़तोड़ मीटिंग बुलाई गई है और फिर यहां पर चर्चा करने के लिए समय नहीं है। प्लीज ये चीज याद रखिए, द ग्रेट मराठा कैप्टन। चर्चा नहीं, चर्चा में समय खर्चा। बिल्कुल, चर्चा कर 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 ही हमारे नेताओं ने हिंदुस्तान में विकास को रोक दिया है। चर्चा, सिर्फ चर्चा, खर्चा नहीं, चर्चा। इस बीच अगली गेंद लेकर तैयार। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, कामयाबी जरूर बल्लेबाज के हिस्से आती है या नहीं है देखने वाली बात जरूरी। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, बैक टू बैक 3 गेंदों में 3 चौकों का कीर्तिमान अपने नाम करता हुआ यह खिलाड़ी हेमंत। उस समय के अनुसार आपको मैच की समाप्ति करनी है। मैच का सिचुएशन देखिए, यहां पर मैं तारीफ करूंगा बल्लेबाज हेमंत की। हेमंत स्लो पॉइजन का काम कर रहे हैं। आहिस्ते आहिस्ते जहर का असर जो चढ़ता है, वो असर इस वक्त देखने जरूर मिल रहा है। 3 गेंदों में 3 चौके अब तक के जड़ चुके हैं। मैच में वापसी के संकेत उन्होंने दे दिए हैं। इस बीच ये गेंद, इस बार कदमों का अच्छा इस्तेमाल किया, गेंद जाती हुई लॉन बाउंड्री के क्षेत्र में 1 रन तेजी के साथ पूरा किया। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ रनों की रन संख्या पर नजर डालें, स्कोर कार्ड पर नजर डालें तो स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 28 रन। गेंदें बची हैं लगभग 8 और जीत के लिए रनों की जो जरूरत है वो है 27। बिल्कुल, टेक्नीशियन टीम आप जरूर स्टेज के ऊपर दोनों ही भाइयों के ऊपर कैमरा मारिए, क्योंकि ये दोनों भाइयों ने जो चमत्कार कर दिखाया है ठाना का वर्ल्ड कप, उनको भी आप जरूर दृश्य में दिखाइए। आज जोड़ी में बैठे हैं, जिस तरीके से हम देख सकते हैं शैलेश भोईर और उनके बिल्कुल बाजू में यहाँ पर हम श्रीकांत जी भोईर साहब को देख सकते हैं मंच के ऊपर। इस बार ये गेंद, ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी।
बैट का अंदरूनी किनारा लेकर विकेटों का फर्नीचर नस्तो नाबूद करती हुई इस वक्त ये गेंद और एक झटका जरूर लगता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम को। सात गेंदे 27 रन, 7 का 7 नहीं मिला तो नहीं होगा विकास। इस वक्त स्क्रीन पे हम देख सकते हैं दोनों ही बल्लेबाज। ओहो, ये है मेन टीम। बिल्कुल आप टीवी स्क्रीन पर देख सकते हैं मोहम्मद भाई, साथ ही साथ मनोज भाई, और इस बार बड़ा हिट पुल किया है, गेंद हवा में और यहां पर खूबसूरत कैच, विकेट का होता हुआ पतंग और एक झटका जरूर लगता हुआ। बिल्कुल थैंक यू डीजे। दो टीवी स्क्रीन के ऊपर हम देख सकते हैं बिल्कुल श्रीकांत जी भोईर साहब, उसी तरीके से शैलेश भोईर, ये दो भाइयों ने और इनकी पूरी टीम ने मिलकर जो मेहनत की है लाजवाब है। थाना का वर्ल्ड कप का श्रेय पूरी की पूरी तरीके से इन दोनों भाइयों को, साथ साथ इनकी कमेटी मेंबर्स, इनकी टीम को, रंजीत फाउंडेशन को जाता है। और स्पेशली जो इस सीजन में इन्होंने शुरुआती दौर से ही हमें कहा कि सेव द गर्ल्स का ये संदेश ऑल ओवर वर्ल्ड में पहुंचना चाहिए, और बिल्कुल उसी तरीके से यहाँ पर वो स्पीच जारी है। और ये दोनों ही भाइयों की मेहनत और साथ ही साथ जो कारनामा 2019 में आप देख रहे हैं, वर्ल्ड कप, थाना का वर्ल्ड कप, रणजी चषक 2019 जो आप देख रहे हैं, इनकी मेहनत रंग लाती हुई। बहुत ही बढ़िया नजारा इस वक्त स्क्रीन का, और खूबसूरत नजारे के साथ साथ मोहम्मद भी उनका साथ देते हुए, साथ ही साथ जो संन्यास लेने वाले खिलाड़ी है उनका साथ में अंतिम और आखिरी वक्त इस वक्त फोटो शूट जरूर होता हुआ मनोज मडवी साहब। कल ये संन्यास लेंगे ऐसी इंफॉर्मेशन मिली है। बिल्कुल नारियल और शॉल की तैयारी आज से ही होने शुरू हो चुकी है। चलिए मैच की तरफ रुक करते हैं। थैंक यू सो मच टेक्नीशियन टीम। इसी तरीके का दृश्य बीच बीच में आप दिखाते रहिएगा। हमारे जो स्पॉन्सर्स हैं, हमारे स्पॉन्सर्स तो नहीं कहा जाएगा, इन्हें एक सच्चे दिल का इंसान कहा जाएगा कि जिन्होंने अपनी जेब से एक डोनेशन नहीं लिया, अपनी जेब के पैसों से इस टूर्नामेंट को रखा है। यानी विदाउट डोनेशन इतने बड़े पैमाने पर टूर्नामेंट रखना, ये वाकई में बहुत बड़ी बात होती है। हम इन्हें सलूट करते हैं, और इसी तरीके से आपका टूर्नामेंट रहे और इसी तरीके से आपका प्यार सभी क्रिकेटर्स पर रहे, आशा और उम्मीद आपसे हम जरूर करते हैं। चलिए मैच की तरफ रुख करते हैं। 6 गेंदे 27 रन। इस बीच ये पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद आती हुई वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन तेजी के साथ पूरा किया। 1 रन के साथ ही संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 5 गेंदों में जीत के लिए 26 रनों की जरूरत। 5 गेंदे 26 रन, करो या मरो की स्थिति, डू और डाई की स्थिति। इस वक्त अगर आपका बल्ला नहीं चला तो फिर आप घर की तरफ चले। बिल्कुल, इस वक्त अगर आपका बल्ला नहीं चला तो फिर आपकी रिटर्न टिकट बुक हो सकती है। अगर इस वक्त आपका बल्ला नहीं चला तो फिर आपकी गाड़ी ऑन हो सकती है। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे। देखिए किस तरीके से बैकफुट पर गए, बल्ले को स्विंग किया, और यहां पर बल्लेबाज थोड़ा सा शफल होकर खेलना चाह रहे हैं, बैकफुट पर नहीं, थोड़ा सा हटकर, थोड़ा सा बचकर बड़े हिट लगाने की कोशिश करते हुए। गेंद रही डॉट के रूप में। 4 गेंदे 26 रन। इस बार ये करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए फरार।
3 गेंदे 20 रन। एक और बड़ा हिट, बिग 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 एंड बिग ब्लो, व्हाट अ हिट, क्या बात है। देर से आए हैं लेकिन ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे। गेंदें बची हैं इस वक्त लगभग महज 2 गेंदे और जीत के लिए 14 रन। यहां पर अब दुआ कुछ काम कर सकती है। दुआ ही काम करेगी। शहजाद यहाँ पर बिल्कुल चेस नहीं है, कंपल्सरी चेस का रूल ही नहीं है। यहाँ पर टाई मैच होगी तो आपको जरूर सुपर ओवर मिलेगा। अगर गलती से भी एक आधा एक्स्ट्रा आया तो फिर मैच और लंबा हो जाएगा। इस बल्लेबाज को लेट उतारा गया मेरे ख्याल से, जो बल्लेबाजी कर रहे हैं हेमंत 7वें नंबर पर आए। अगर ये पहले आते तो शायद कुछ बात बन सकती थी। कुछ रणनीति में यहाँ पर चूकते हुए नजर आए होंगे उनके कप्तान। इस बार वापिस से सामना करने के लिए तैयार होते हुए, इसी बीच ये गेंद, इस बार एक और बड़ा हिट लगाने की चाहत और उसमें कामयाबी बिल्कुल नहीं मिलती हुई। क्या फील्डिंग का प्रदर्शन किया है। कैवल्य मेरे ख्याल से वहां पर मौजूद है। कैवल्य आज पूरी तरीके से कैमरे में रहे। इस मैच में पूरा के पूरा फोकस उन पे ही रहा। वो स्टार खिलाड़ी हैं, वो क्यों स्टार हैं, वो क्यों गए थे दुबई, उन्होंने ये चीज को प्रूव करके दिखाया इस ग्राउंड के ऊपर। उन्होंने मैडन ओवर पहला किया, ये प्रतियोगिता का पहला मैडन ओवर करने वाला गेंदबाज। और देखिए क्या खूबसूरत तरीके से 6 को रुकाया है। इस 6 को नहीं, इस मैच को उन्होंने पूरी तरीके से अपने फेवर में जरूर कर लिया है। इस बार ये स्ट्रेट ड्राइव करने की कोशिश और चलिए मैच की हुई समाप्ति। लेकिन यहाँ पर रनाल टीम के जो मेंबर्स थे उनके हम तारीफ करेंगे, जिस तरीके से हेमंत ने अंतिम और आखिरी वक्त तक के मैच को नहीं छोड़ा, ये अच्छी बात रही। तो चलिए एक अच्छी लड़त देखने मिली, एक अच्छा फाइट देखने मिली। तो चलिए मैच की हुई समाप्ति। अब चलते हैं इस वक्त प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ, मैन ऑफ द मैच की तरफ।